नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत येणाऱ्या 3 दिवसाचा म्हणजेच 3 जून, 4 जून आणि 5 जूनचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. या 3 दिवसामध्ये वातावरणामध्ये काय बदल होणार आहे, याचबरोबर केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे का, तर केरळमध्ये येणाऱ्या 2 दिवसातच मान्सून दाखल होण्याची ही दाट शक्यता. याचबरोबर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत उत्तर भारतामध्ये एक WD येण्याची दाट शक्यता आहे. हा WD मध्यम स्वरूपाचा आहे, मात्र या WDच्या प्रभावामुळेही उत्तर भारतातील बहुतांश अशा ठिकाणी असतील त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पावसाची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता. याचबरोबर अरबी समुद्रामधून सातत्याने या WDला बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरातून जे वारा आहे ते वारा पश्चिम बंगाल असेल, याचबरोबर नेपाळचा दक्षिण भाग आणि उत्तर प्रदेशचा जो उत्तर भाग असेल या भागापासून या भागामध्ये वारं जाण्याची ही दाट शक्यता. याचबरोबर जी ट्रफ रेषा तयार झालेली आहे ती ट्रफ रेषा अजूनही मध्य भारत असेल, म्हणजेच राजस्थानचा पूर्व, मध्य प्रदेश, याचबरोबर मराठवाडा आणि कर्नाटकपर्यंत विखुरलेला आहे. तसेच जे वारा आहे ते पश्चिमेकडून वारा आता हळूहळू देशामध्ये येण्याची ही दाट शक्यता आहे, कारण की अरबी समुद्रामधून जे चक्रकार वारं तयार झालं तर त्याचा प्रभाव हा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होण्याची हे दाट शक्यता आहे. केरळमध्ये, याचबरोबर कर्नाटकचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी 14 जे स्टेशन्स आहेत त्या स्टेशनवरतीही सध्या पाऊस पाहायला मिळत आहे. मात्र अजून IMDने डिक्लेअर केलेलं नाही आहे की मान्सून केरळमध्ये दाखल झाला. लवकरच IMD याबाबत अपडेट लवकरच फोरकास्ट करण्याची दाट शक्यता. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज सकाळी मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, याचबरोबर रायगडचा जो उत्तरी भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर सांगली, कोल्हापूर, तसेच साताराचा भाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो संपूर्ण पट्टा आहे या भागामध्येही आज ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी आज सकाळी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मात्र आज दिवसाचा विचार जर केला, आज दिवसा मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. काही ठिकाणी मात्र पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. सर्वप्रथम आज दिवसभराचा विचार केला, कोकणातून सर्वप्रथम जर पाहिलं, रायगडचा दक्षिण भाग असेल, माजलगाव असेल, माणगाव असेल, मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल, राजापूर असेल, लांजा, देवगड, तसेच वेंगुर्ला या भागापर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच कोल्हापूर, सांगली या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे. सोलापूर पाहिलं, सोलापूर, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, याचबरोबर लातूरचा मध्यवर्ती भाग, दक्षिण भाग असेल, लातूर, औसा, निलंगा, उदगीर, याचबरोबर जालनाचा दक्षिण भाग असेल, या भागामध्येही पावसाची ॲक्टिव्हिटी काही वेळापुरता मर्यादित राहण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर खान्देचं पाहिलं तर नंदुरबार, शहादा, शिरपूर, चोपडा, यावर, रावेर हा उत्तरचा भाग असेल, या ठिकाणी ढगांची निर्मिती होण्याची ही दाट शक्यता. तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं, विदर्भामध्ये अमरावतीचा उत्तर भाग असेल, अचलपूर, चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, याचबरोबर चांदूर रेल्वे, तसेच यवतमाळचा कळंब, राळेगाव असेल, याचबरोबर चंद्रपूरचा चिमूर, नागपीठ, तसेच वर्धाचा करंजा, सेतू आणि समुद्रपूर, तसेच भंडाराचा उत्तर भाग असेल, या भागामध्येही ठराविक वेळेपुरता ढगांची निर्मिती होणार आहे आणि पाऊस पाहायला मिळेल. राज्यात संपूर्ण ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. पाऊस पडणार आहे मात्र काही पर्टिक्युलर एरियाजमध्ये. याचबरोबर पण 4 तारखेचा हवामानाचा अंदाज जर पाहिला तर 4 तारखेलाही अशीच परिस्थिती राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र कोकणाच्या दक्षिण भागापासून पावसाला काही अंशी सुरुवात होण्याची ही दाट शक्यता आहे. कोकणाचा जर पाहिला, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ, मालवण, देवगड, याचबरोबर रत्नागिरीचा राजापूर, लांजा, देवगड, तसेच दापोली, मंडणगड, रोहा असेल, माणगाव असेल, या भागामध्ये काही प्रमाणामध्ये ढगांची निर्मिती व हलका पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल, बुदरगड, आजरा, गडिंग्लज, चंदगड, तसेच सांगली जिल्ह्याचा अतिपूर्व भाग असेल, म्हणजे जत असेल, उमदी असेल, माडगाव असेल, संख असेल, कवठेमहांकाळचा काय भाग असेल, मिरजचा काय भाग असेल, या भागामध्येही हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तसेच सोलापूरचा दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी शक्यतो करून काही अंशी ढगाळ वातावरण बनू शकतं. पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र मंगळवेढा, सांगोला, मोहोळ, बार्शी या ठिकाणीही 1-2 स्वरूपामध्ये आपल्याला पावसाची शक्यता, हाही लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच लातूरचा दक्षिण भाग असेल, औसा, निलंगा, उमरगा, त्याचबरोबर धाराशिवचा उस्मानाबाद असेल, उमरगा असेल आणि बीडचा केज असेल, या ठिकाणीही ढगांची निर्मिती आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल आणि चंद्रपूरचा गोडपिंपरी, तसेच मूल असेल, याचबरोबर नागपूरचा उत्तरी भाग, नवखेड, रामटेक, कटोल, कळमेश्वर या भागामध्येही काही प्रमाणामध्ये ढगांचं वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
याचबरोबर अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सातारा असेल, सोलापूरचा भाग, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागामध्येही ढग दाटलेले पाहायला मिळू शकतात. मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. जर झाला तर काही अंशी पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर 5 तारखेचा जर पाहिला मात्र 5 तारखेला मात्र राज्यात काही असे ठिकाणे असतील त्या ठिकाणी वाऱ्याचा वेगही जास्त राहणार आहे, 40 ते 50 किलोमीटर, आणि लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल, जे कवठेमहांकाळ असेल, जत असेल, याचबरोबर आटपाडी, मिरजचा काय भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. कोल्हापूरचा राधानगरी असेल, याचबरोबर बुदरगड असेल, चंदगड असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच सोलापूर जिल्ह्याचा सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, म्हाडा, याचबरोबर बार्शी असेल, सोलापूरचा मोहोळ असेल, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, अक्कलकोट असेल, या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. काही प्रमाणात लाईटिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर धाराशिवचा मात्र उत्तरेचा भाग, भूम असेल, पारंडा, कळंब या ठिकाणी 1-2 स्वरूपात जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच बीडचं पाटोदा, बीड, अंबेजोगाई, केज आणि जामखेड या ठिकाणीही काही प्रमाणामध्ये जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याच्या आजूबाजूचा एरिया जर पाहिला म्हणजे गेवराई, माजलगाव, अंबेजोगाई, याचबरोबर अहिल्यानगर, श्रीगोंदा, कर्जत, नगर, शेवगाव, पाथर्डे असेल, नेवास असेल, या भागामध्येही ढग पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर राज्याच्या इतरत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. जर अचानकमध्ये ढगांची निर्मिती झाली तर त्या ढगावरती तुमचं लक्ष असणे आवश्यक आहे. तर हे होतं येणाऱ्या 3 दिवसाचा राज्याचा हवामानाचा अंदाज. मात्र या अंदाजामध्ये काही अंशी बदलही होण्याचीही दाट शक्यता आहे. जर आता आपण हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल, या पद्धतीची तुम्हाला माहिती जर उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही कृपया शेअर करा. धन्यवाद.